किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झाले नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. या पदर पसरती तुमच्या पुढे मला जाऊ. दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भरत होतो सगळा. तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागत. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची
घरात जेव्हा आई 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 राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. एक भयंकर असा किल्ला एक खाली उतरत आहे. इथे वारा फक्त इसा करायचा. टाळ्या कमी नको पडायला. टाळ्या वाजवत राहा. तालियों की जरूरत है हमारे बच्चों को. बाळ कसं आईच्या कुशीत बघा. अगदी मनाला गदगद करून टाकणारं असं सादरीकरण. मला एक, जयंत चावरे सर यांची एक कविता आठवतीये. पेलू ठेवून खोप्यात चिऊ